नमस्कार. मी परमदास जाधव. जे सध्या युद्ध चालू आहे अमेरिका आणि रशियामध्ये, त्याच्यात जे हार्मुजची समुद्रधुनी आहे, त्याच्यामधून जे पाकिस्तानचं जहाज होतं ते इराणने मागे पाठवलेलं आहे. तर ते कसं झालं, मध्यपूर्वेस सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहेत. सध्या पाकिस्तान यात आघाडीवर असल्याची चर्चा आहे. परंतु पाकिस्तानी पंतप्रधान नवाब शरीफ यांना अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं समर्थन मिळालेलं आहे. तर अमेरिका आणि इराणमध्ये शांती वार्ता घडवून आणण्यासाठी पाकिस्तान पडद्याआड मागून खूप प्रयत्न करतोय. कारण याची स्वतःची अर्थव्यवस्था कोसळायला आलेली आहे पाकिस्तानची. या दरम्यान पाकिस्तानला एक मोठा धक्का बसलेला आहे. तर ते काय, तर अमेरिकेच्या इशाऱ्यावरून मिडल ईस्टमध्ये शांततेची स्क्रिप्ट लिहायला निघालेल्या जे पाकिस्तान आहे, याला इराणने मोठा झटका दिलेला आहे. इराणने खाडीमधून जे समुद्रधुनी आहे हार्मुजची, त्या खाडीमधून कराचीच्या दिशेने निघालेले शेलल जहाजला हार्मुजमध्ये रोखलेलं आहे. तर हे पाकिस्तानचे जे शेलल जहाज आहे ते इराणने थांबवलेलं आहे. त्यामुळे शेलल जहाजाला पुन्हा खाडीकडे वळावं लागलं आणि म्हणून हे शेलल जहाज हे पुन्हा खाडीच्या दिशेने वळालेले आहेत. या जहाजाला हार्मुज पार करण्याची परवानगी दिली नाही, असं इराणचे जे अधिकारी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे हे जहाज पुन्हा माघारी फिरालेलं आहे. तर हे जहाज संयुक्त अरब अमिरातवरून पाकिस्तानच्या कराची बंदराच्या दिशेने चालत होतं. पाकिस्तान सरकारने यावर मौन धारण केलेलं आहे. UAE सुद्धा याच्यात काही टिप्पणी केलेली नाही. तर काबूल स्थिर आहे. इराणी दूतावासाच्या स्टेटमेंटनुसार इस्लामी रिव्हॉल्युशनरी गाईडच्या जे नेव्हीने पाकिस्तानच्या दिशेने निघालेले जहाजाला पुन्हा एक UAEला पाठवून दिलेलं आहे. इराण सरकारने या जहाजाला हार्मुजवर पार करण्याची परवानगी दिलेली नाही. इक्वासिसनुसार हे छोटे फीडर कंटेनर जहाज आहे. याच्यात 2000 साली बनविण्यात आलेलं होतं. यात जवळपास 6850 टन सामान वाहून नेण्याची क्षमता आहे. हे 2000 साली बनवलेलं जे हे जहाज आहे, याच्यामध्ये 6800 टन वजन वाहून नेण्याची क्षमता आहे. तर कंटेनरमध्ये शारजा जवळ माल भरण्यात आला. ओमान मार्ग हार्मुजमधून जे जहाज जाणार होते, अशा IRGC ने कंटेनर जहाजाला इशारा दिला. त्यांनी आपला मार्ग बदलला. या जहाजावर अशा प्रकारचा सामान होते त्याची माहिती अजून समोर आलेली नाही. परंतु इराणने आतापर्यंत हॉर्मुजमधून पाकिस्तानच्या अनेक जहाजांना जाऊ दिलं, पण आता अचानक शेलर कंटेनर जहाजाला परत पाठवून दिलंय. अमेरिका आणि इराणमध्ये शांतता चर्चेनुसार पाकिस्तानात बैठक प्रस्तावित असताना हे घडलंय.
पाकिस्तानातील सत्ताधारी नेत्यांनी मागच्या 24 तासात इराणच्या बड्या नेत्यांसोबत कमीत कमी 3 वेळा तरी चर्चा केलेली आहे. स्वतः पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेशकियान यांच्याशी बोलले. मात्र तरीही पाकिस्तानी जहाजाचा मार्ग इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्डने रोखला. ही कृती एक प्रकारे पाकिस्तानला त्याची जागा दाखवून देणारी आहे. तर जो पाकिस्तान या युद्धामध्ये पडण्याचा विचार करत होता आणि त्यालाच एक धडा शिकवून दिलेला आहे इराणने. तर जे त्यांचं जहाज होतं ते इराणने परत मागे पाठवून दिलेलं आहे, म्हणजे परत त्यांच्याकडेच पाठवून दिलेलं आहे.